1वी ते 10वी शाळेला आलो त्यावेळेला फक्त इयत्ता 5वी मध्ये असताना 7 रुपये भरून फक्त आपली शागरेश्वरला सहल गेली होती. तेवढीच आयुष्यामध्ये मला सहल भेटली. त्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे कधीही कुठली सहल भेटली नाही. पण आज आनंदाची बातमी अशी आहे की येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये मी आणि माझ्या फॅमिलीसाठी 19 दिवसाची जपानची टूर आमच्या सरांनी माझ्यासाठी आयोजित केली. आज रोजी माझी जी कंपनी आहे ती कंपनीचा पूर्ण व्यवहार हा सगळा पूर्णपणे कंपनीचा व्यवहार हा स्वतः माझी मंडळी आणि मी दोघं बघत असते. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये 16-17 जे असे भूतपूर्व जिज्ञासू शेतकरी तेच माझ्या खाली काम करत असतात. बाकी सर्व व्हॉट्सअप यूट्यूबच्या ग्रुप माध्यमातून चालू असते. आणि सर एकंदरीत एकच कार्य चालू आहे की समाजकार्यातून स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी मी कशा साध्य करतो की जो आज शेतकरी बांधवांना 40 टन पिकवण्यासाठी जो खर्च येतो ऊस असू दे त्याच खर्चामध्ये आपण 80 ते 100 टनापर्यंत सर्वसाधारणपणे सर एकच कोणीच काम होतं की जर 1 एकरमधून आहे त्या खर्चामध्ये 20 टन जर उत्पादन वाढलं तर त्या कुटुंबाला आपण आज 65 ते 70 हजार रुपयाची 1 एकरमधून मदत करतो. एकंदरीत परवाच माझे करमाळ्याचे व्याख्यान झाले त्यावेळेला रायगड जिल्ह्याचे निवृत्त कृषी अधिकारी होते. ते बोलले एकंदरीत त्यांनी माझा पूर्ण सर्वे काढला. सर म्हणजे आज किती एकर तुमच्या अंडरखाली क्षेत्र आहे? तर मी म्हणले एक 2126 एकरच्या आसपास आज म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्या अंडरखाली क्षेत्र आहे. त्यांनी सहजरित्या सर्वे काढला. त्या सर्वेतून सर त्यांनी एक चेक केलं की जर तुम्ही फक्त 20 टनाची जर वाढ देत असला शेतकऱ्यांच्यासाठी तर एकंदरीत त्यांनी त्याचा सर्वे काढला की जवळजवळ 37 ते 38 कोटी रुपयाची मदत तुमच्याकडून आज रोजी शेतकऱ्यांना होते. तेवढेच माझे पुण्याचे काम चालू आहे. अशीच काम करण्यासाठी मला फक्त परमेश्वराने संधी द्यावी. आणि एकंदरीत एकच झालं की जे आपल्या भारतीय संस्कृती आहे गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज ही सर जे वडिलांची धार्मिक क्षेत्राची परंपरा असल्यामुळे एकंदरीत जे सर्व मी ॲग्रीचं शिक्षण घेतलं ते कधीही सर एक शिक्षक आणि विद्यार्थी ह्या नात्याने घेतलं नाही. मी गुरु आणि शिष्य ह्या नात्याने घेतल्यामुळं गुरुवर्य कृषीभूषण आर डी पाटील सर जे 1967 सालची BSc ॲग्रिकल्चर झाली होती जे टोटली त्यांनी इस्रायल ब्राझील कॅलिफोर्निया या देशांचे 122 दौरे केले 37 पुरस्कार घेतले त्यांनी. त्या व्यक्तीच्या हाताखाली मला ज्या वेळेला संधी भेटली त्यानंतर त्यांना जी शास्त्रज्ञांच्या हाताखाली ट्रेनिंग घ्यायची ही झाली निवड झाली तर त्यांनी त्या ठिकाणी माझी निवड केली. त्यावेळेला मग गदर कर्नाटकमध्ये मी 6 वर्ष काढली. पण त्याच्यातून मधून अजून वेळ ज्यावेळेला त्यांची मीटिंग अपॉइंटमेंट व्हायची त्यावेळेला अमर गार्डनच्या अगोदर पंजाबला ट्रेनिंग घेतलं. आज रोजी पूर्णपणे शेतीतील ऑर्गॅनिक प्रोडक्शनच्या निर्मितीपासून स्वतःची कंपनी चालवण्यापासून ते स्वतःच्या एका शेतीतील उत्पादन काढण्यापर्यंत आज महाराष्ट्र सरकारचे पुन्हा इस्रायल केमिकल लिमिटेड या कंपनीचे 700 सर्व मिळून 16-17 पुरस्कार भेटले मला शेतीतील. भविष्यातील अजून भेटत जातील.